दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री ईडीनं अटक केली आणि आज कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात आलं। दोनही बाजूंनी कोर्टात युक्तिवाद झाला। कोर्टानं निकाल मात्र काही काळासाठी राखून ठेवलाय। ईडीनं कोर्टाकडे अरविंद केजरीवाल यांची 10 दिवसांची कोठडी द्यावी अशी मागणी केली आहे। केजरीवाल यांच्या नेतृत्वामध्ये दिल्ली दारू धोरण तयार करण्यात आलं। हा दावा ईडीनं केलाय आणि केजरीवाल हेच दारू घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा ईडीनं दिलाय। मद्य धोरणातून दारू माफियांना तब्बल 600 कोटी रुपयांचा फायदा मिळवून दिला। आपला 45 कोटी रुपयांची रक्कम हवालाच्या माध्यमातून मिळाली, ती पंजाब आणि गोवा निवडणूक प्रचारासाठी वापरली गेली असा दावा ईडीनं केलाय। मद्य घोटाळ्यासंदर्भात ईडीनं अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर न्यायालयामध्ये आज काय दावे केलेत? मद्य विक्री धोरणामध्ये तब्बल 100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा ईडीचा पहिला आणि मोठा दावा आहे। दारू माफियांना 600 कोटी रुपयांचा फायदा मिळवून दिला असा ईडीचा दावा आहे। याशिवाय या बदल्यात दारू माफियांकडून आप या पक्षाला 45 कोटी रुपयांची रक्कम हवालाच्या माध्यमातून देण्यात आली असाही दावा ईडीनं केलाय। मद्य घोटाळ्यातली रक्कम आप पक्षानं पंजाब आणि गोवा या राज्यांमधल्या निवडणुकांसाठी वापरली। आता केजरीवाल यांच्यावर कोणते आरोप ईडीनं केलेत? तर केजरीवाल हेच दारू घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा ईडीचा आहे। त्यांच्याच नेतृत्वात दिल्लीचं दारू धोरण तयार झालं असंही ईडीनं म्हटलंय। केजरीवाल यांनी खास लोकांना मदत केली असंही ईडीचं म्हणणं आहे आणि गोवा निवडणुकीमध्ये दारू घोटाळ्याचाच पैसा वापरला गेला असंही ईडीनं न्यायालयात सांगितलंय। विजय नायर हा दिल्ली दारू घोटाळ्यातला महत्त्वाचा दुवा आहे आणि विजय नायर केजरीवाल यांच्यासाठीच काम करत होता असंही ईडीनं न्यायालयासमोर म्हटलंय। ईडीनं हे सगळे दावे केल्यानंतर केजरीवाल यांच्या वकिलांनी काय म्हटलं? केजरीवाल यांच्या वकिलांच्या मते ईडीनं केजरीवालांना घाईघाईमध्ये अटक केली आहे। ईडीकडे थेट केजरीवाल यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत। ईडीला हवा तसा जबाब द्यायला राजी होणाऱ्यांना जामीन मिळण्याचा एक नवा प्रकार समोर आलाय असंही अरविंद केजरीवाल यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलाय। शिवाय विजय नायरला पैसे दिले नाहीत असं शरद रेड्डीनं कोर्टामध्ये म्हटलंय। शरद रेड्डी हा केजरीवाल यांचं नाव घेत नव्हता म्हणून त्याला अटक करण्यात आले असंही म्हटलंय आणि आरोप असलेल्यांपैकी 50% लोकांनीही केजरीवाल यांचं नाव घेतलेलं नाही। निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख नेते जेलमध्ये टाकले जात आहेत, त्यामुळे लोकशाहीवर परिणाम होतोय असाही युक्तिवाद केजरीवाल यांच्या वकिलांनी केला। विद्यमान मुख्यमंत्र्याला अटक होण्याची देशाच्या इतिहासातली ही पहिलीच घटना असल्याचं सुद्धा त्यांनी न्यायालयाला सांगितलं। पहिलं मत पडण्या अगोदरच निकाल लक्षात आल्यामुळे अशा कारवाया होत आहेत असंही केजरीवाल यांच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितलं। आणि केजरीवाल यांच्यावर कोणकोणते आरोप लावण्यात आलेले आहेत बघूया। मद्य धोरण घोटाळ्यामध्ये मद्य माफियांकडून 338 कोटी रुपये आपला मिळाले। आरोपी समीर मेहेंद्रू याची केजरीवाल यांचा निकटवर्ती विजय नायरशी चर्चा झाल्याची कबुली आहे। नव्या आबकारी धोरणाची बैठक केजरीवाल यांच्या निवासस्थानी झाली। मद्य धोरणातील 6% प्रॉफिट मार्जिन केजरीवाल यांच्या सहमतीनं 12% झालं। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याच उपस्थितीमध्ये मद्य धोरणाचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला गेला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।